हाय. तर बघा, आज मी ना माळावरती फिरत होते आणि मला ही दुधाणी सापडली माझ्या लहानपणी. हे दुधाणीचं फुलं असं आम्ही काढायचो आणि याचं जे छोटंसं आहे ना, ह्याच्यात गोड गोड पाणी भरलेलं असतं. हा आमचा घराशेजारचा माळ आहे. आमच्याकडे हिला दुधाणी म्हणतात. ही कुरमुडी, कुटकुटी पण म्हणतात. याचा जो पाला असतो ना, लागल्यावरती ह्याला असा 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 चोळून लावतात. लगेच जखम करायची होते आणि त्याला अशा प्रकारची फुलं असतात. ही पाठीमागं भरपूर टणटणी सगळा आमच्या घराच्या समोरचा माळ आहे. आमचं घरच माळाला आहे. तिकडे माझं घर आहे हे पहा, आणि हा सगळा घरा शेजारचा परिसर. इकडे हा जो दिसतो तो मेन रोड आहे. इकडे हा आमच्या शेतात जाणारा रोड आहे आणि इकडे सगळं माळच माळ झालं. गाईंसाठी केलेलं कडवळ आहे. याच्यात गवार लावली, ती आत्ताच लावली, त्याच्यामुळं तिला भरपूर टाईम लागेल अजून उगवायला. हा माझ्या घराकडे जाणारा रोड आहे. तुम्ही खूप दिवसांनी व्लॉग बनवते. ही मक्का, सूर्य चमकतोय. आणि याच्यात भुईमुग केलं आहे. तर याच्यातच मी तुम्हाला छोटा मुळा पण दाखवते. म्हणजे ज्यावेळेस आपण मुळे लावतो, मुळा आल्यानंतर ना किती मोठा असतो गाजर मुळा. आणि मुळे लावले त्याच्यात, आणि ते ज्यावेळेस लावलेले असतात त्यावेळेस ती वाढ होत असते, त्यावेळेस ते किती छोटे असतात. ते वाटतही नाही, ते असं वाटतं की ते याची मुळी आहे. ही छोटी छोटी राजमाची रोपं येतं आणि ही भुईमुगाची फुलं येतात छोटीशी. भुईमुगाला ही फुलं येतात. आपण जी नॉर्मली बाजारातली गवार खातो ती गवार हायब्रिड असते आणि ही आहेत साध्या गवारीची झाडं, ज्यांची वाढ जास्त नॉर्मली तरी होत नाही, जास्त खाती असेल तर होते. ही आहेत पांढऱ्या तिळाची झाडं. याला हावरी पण बोलतात. हे बघा, आम्ही मेथी पण लावली होती पुंजक्यात खायला, आणि मेथीला छोटी छोटी फुलं आली. गेलं इथं पानं
दिसले का, हे असे छोटे छोटे फुलं येतात. आणि हा तांदूळचा पूर्ण ऑर्गॅनिक, अजिबात कसलं हे नाही. आणि जर तुम्ही आजारी असाल तर डॉक्टर रेकमेंड करतात भाज्या खायला, तर तांदूळचा खूप बेस्ट आहे. आणि हा आहे मुळा. तर आता त्याची वाढ व्हायला लागली, अजून छोटा आहे, मोठे झाल्यावरती काढून टाकतो. हे बघा इकडे पण आहे. हा भरपूर मोठा झाला आहे. हे पूर्ण तिथपर्यंत लावले, म्हणजे हा वरंबा जिथून आहे ना तिथून तिथपर्यंत. मी आता टरबूजचं झाड दाखवते. मी टरबूजचे बी टाकले होते, ज्याच्यातून आय थिंक काही लोक कलिंगड आणि ते टरबूज एकच हे करतात, पण जे पांढरं राहतं त्याला आम्ही टरबूज म्हणतो, जे कलिंगडच राहतं वॉटरमेलन. तर हे आहे टरबूजचं झाड. हे एवढं झाले, इकडे पण येते, याची अजून वाढ नाही झाली. आणि इकडे पण येते, भरपूर लावले ते पण 2-3 राहिलेत. आणि आता राजमाची रोपं दाखवते. हा अननस आहे, मी उन्हाळ्यात लावला आहे. मला अननस फार खायला आवडतो, आणि खायला आणलेला घरी तर त्याचे मी लावले. हा संत्रा आहे, हा पण मी लावला आहे. आणि हा राजमा, या राजमाला आता फुलं लागलेत, ज्याला की आमच्याकडे वाघा घेवडा किंवा श्रावणी घेवडा म्हणतात. हा छोटूसा कारल्याचा वेल, आणि हे कापसाचं झाड आहे छोटंसं. इकडे ही मोहरी आहे. मोहरी